बरं वाटतंय ना आता जरा? हं? झालं तुमचं समाधान मम्मी? खरंच खूप त्रास होतो मला. मला माहिती आहे तुम्ही आणि सई बोलत नसलात ना तरी मला फील होतं मम्मी की तुमच्या दोघींचा माझ्यावर अजिबात ट्रस्ट नाहीये. त्याला कारणं पण तशीच आहेत ना अंजली. उगाच नाही आम्ही शंका घेत. हो पण मम्मी मी खरंच चेंज झाली आहे. हो पण ते आता फक्त बोलण्यातनं नाही तर वागण्यात पण जरा दिसू दे ना. आता 2 जीवांची आहेस तू. आई पण ही किती महत्वाची जबाबदारी आहे माहिती आहे ना तुला. बाळाची वाढ ही आईच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते. त्यामुळे आता कुठलीही हयगय करायची नाही, समजलं? घे ज्यूस पी आणि आराम कर. आणि ज्यूस पूर्ण प्यायचा. जेवणाची तयारी झाली की मी हाक मारते. आराम कर. आणि हो मोबाईल वगैरे अजिबात बघायचं नाही हं. आराम म्हणजे आराम. पी आणि आराम कर. थँक्यू मम्मी. वा काय सेंटी झाली ही म्हातारी. चिअर्स अंजली, चिअर्स. पण काही दिवस ठीक आहे पण नंतर या सगळ्यांना कळणारच आहे खरं काय ते. तेव्हा एकच ऑप्शन उरेल अंजली. खरंच प्रेग्नंट व्हायला लागेल का? काय होतंय मला? मी त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा का करतेय? जस्ट स्टॉप इट शमिका. तो तुझा फक्त कलीग आहे. त्याला गरजेपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देणं बंद कर. जस्ट फोकस ऑन युअर वर्क, ओके? चला गरमागरम नाश्ता. येस बस जरा 1-2-3 मेल येणार आहे. हे काय आत्ताच कामावरून आलात ना? लगेच कामाला सुरुवात पण केली? झालंच आहे 2 मिनिटं लागतील. पण ना येडा आहे एकदम. आय मीन मेल्स तर मी नंतर पण चेक करू शकतो ना, बरोबर? साई तुम्ही या इथे बसा.